पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे. निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण. केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी, आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितलंय. परंतु ज्या ऑइल कंपन्यांच्याकडे या ठिकाणी कच्चा माल नाही आहे ते प्रोडक्शन कसे वाढवणार. आणि मला वाटते दिस इज अटर फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स. सर, दुसरीकडे इंडस्ट्री पण मोठ्या प्रमाणामध्ये बंद पडताना दिसायला लागले. संभाजीनगर वगैरे या ठिकाणी ज्या काही स्टील इंडस्ट्री आहे त्याला एक मोठा फटका पडताना पाहिला. नाही, एकूणच या सगळ्या युद्धामुळं एकूणच भारताच्या अर्थकारणावर परिणाम होतोय. महाराष्ट्रातल्या विशेष करून उद्योगांच्यावर परिणाम होतोय. आता हॉटेलची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. या हॉटेलमध्ये फक्त जेवणारे अवलंबून आहेत का? या हॉटेलमध्ये लाखो कोट्यावधी कामगार या हॉटेलमध्ये आहेत, ज्यांची उपजीविकता या हॉटेलच्या व्यवसायातून या ठिकाणी होते. अगदी रस्त्यावर असणारा त्या ठिकाणी टपरीवर असणारा त्या ठिकाणी टपरीवाला असू दे किंवा एखादं लहान कॅन्टीन असू दे किंवा एखादं हॉटेल असू दे, हजारो लोक तिथं काम करतात. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.